नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतोय तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण कन्स्ट्रक्शन साईटवरती आलेले आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माती भराव, रबर सोलिंग म्हणजे काय, PCC कसं केलं जातं याबद्दल लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्याचबरोबर रबर सोलिंग कसं केलं जातं, माती भराव कसा केला जातो, कसा करायला हवा की जेणेकरून भविष्यामध्ये घरामध्ये फ्लोरिंग खाली जाऊ नये यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा। ही जी बिल्डिंग आहे मित्रांनो, ही RCC कन्स्ट्रक्शन आहे आणि प्लीन बीमपर्यंतचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि याच्यामध्ये माती भराव करून त्याचबरोबर रबर सोलिंग आणि PCC या गोष्टी आपण करणार आहोत। त्याचा लाईव्ह डेमो तुम्ही पहा आणि या 7 ते 8 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे भराव कसा करावा, रबर सोलिंग म्हणजे काय, PCC कसं केलं जातं याचा लाईव्ह डेमो तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, ही जी बिल्डिंग आहे ही पूर्वाभिमुख आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय 2 BHKचं प्लॅनिंग आहे। 2 बेड, हॉल, किचन, 2 टॉयलेट्स आणि जिना अशा पद्धतीने याची रचना आहे। आणि तुम्ही पाहताय या ठिकाणी आता आपण JCB लावून माती प्रथम आपण टाकणार आहोत आतमध्ये आणि नंतर मॅन्युअली ही माती पसरणार आहोत। बाजूला तुम्हाला पाहताय या ठिकाणी सेप्टिक टँकसुद्धा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि सुंदर असं कन्स्ट्रक्शन आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला सुद्धा 2D प्लॅनिंग, 3D इलेव्हेशन, RCC डिझाईन करून हवा असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे बांधकामाबद्दलचे जर काही प्रश्न असतील तर जरूर विचारा। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं प्लेन बीमच्या टॉपपर्यंत पहिल्यांदा आपण माती भरणार आहोत, कारण माती भिजवल्यानंतर ती बसते, त्यामुळं माती भराव करत असताना कटोकट माती भराव करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी धुमसच्या सहाय्यानं त्याचं कॉम्पॅक्शन केलं पाहिजे। आणि तुम्ही पाहताय या ठिकाणी रबर सोलिंगसाठी जी रवाळी म्हटलं जातं, बोल्डर्स, छोटे छोटे बसाल्ट दगड आणून ठेवलेले आहेत आणि याचा वापर आपण रबर सोलिंग, रबर म्हणजे दगड आणि दगडाचं सोलिंग म्हणजेच रबर सोलिंग म्हटलं जातं। बरेच जण प्रश्न विचारतात रबर सोलिंग म्हणजे काय। आता प्रत्यक्षात तुम्हाला रबर सोलिंग करत असतानाचा लाईव्ह डेमो पाहणार आहात तुम्ही। आता जो काम चालू आहे या ठिकाणी माती भरावाचं काम सुरू आहे। या ठिकाणी तुम्ही पाहताय की हा जो हॉल आहे, जवळपास मित्रांनो हा जो हॉल आहे हा 14 बाय 20 फुटाचा हॉल आहे। 12 बाय 12 फुटाचं किचन आहे, त्याला बाहेरच्या बाजूला युटिलिटी आहे। 12 बाय 12चे 2 बेड आहेत आणि 2 बेडच्या मध्ये जिना आणि बाथरूम आहे। अशा पद्धतीनं हा भराव करायचा आहे। 4 बोटं किंवा 2 बोटं खाली जरी तुम्ही ठेवला, माती कशी आहे, किती खाली बसणार आहे याचा विचार करून या ठिकाणी माती भराव किंवा मुरुम भराव, काही ठिकाणी माती असते, काही भागामध्ये मुरुम असतो, तर मुरुम भरावसुद्धा उत्कृष्ट असतो। मातीसुद्धा चांगल्या पद्धतीनं आता या ठिकाणी पाणीसुद्धा सोडलेलं आहे। 2 दिवस या ठिकाणी पाणी सोडून गडबड करायची नसते। माती भराव केल्या लगेच दुसऱ्या दिवशी रबर सोलिंग करू नये, कारण माती बसण्यासाठी 2 दिवस लागतात आणि नंतर मग हा 3-4 दिवसाचा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, या ठिकाणी हे जे रबर सोलिंग केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं कॉम्पॅक्शन करण्याचं सुद्धा काम या ठिकाणी सुरू आहे। रूम टू रूम अशा पद्धतीनं हे 6 इंच जाडीनं हे रबर बसवलेले आहेत आणि ह्याच्यावरती आता आपण PCC करणार आहोत 3 इंच जाडीचं। अशा पद्धतीनं हे केलं जातं। अजून कॉलम आपण भरणार आहोत, त्याचासुद्धा आपण व्हिडिओ करणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, तुम्हालासुद्धा अशा पद्धतीनं प्लॅनिंग करून हवा असेल, RCC डिझाईन करून हवा असेल, चिऱ्याचं डिझाईन करून हवा असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। या ठिकाणी अशा पद्धतीने धुमस करून बसवण्याचं काम सुरू आहे। पहिल्यांदा बसवलं जातं, या ठिकाणी दगड बसवण्याचं काम या ठिकाणी मॅन्युअली सुरू आहे
आणि काही ठिकाणी अशा पद्धतीनं जर स्टोन मिळत नसतील तर दुसरेसुद्धा मुरुम तुम्ही वापरू शकता. मात्र चांगल्या पद्धतीनं कॉम्पॅक्शन केल्यानंतरच या ठिकाणी PCC करायचं आहे. PCC करण्यासाठी गडबड करायची नाही. अशा पद्धतीनं हे काम चालू आहे. आता मित्रांनो, परत एक तिसऱ्या चौथ्या दिवशी रबल सोलिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी PCC करण्याचं काम या ठिकाणी तुम्ही पाहताय सुरू झालेलं आहे. तर मिक्सरच्या सहाय्यानं 148 प्रमाण जे आहे या ठिकाणी केलेलं आहे. PCCला जे प्रमाण वापरलं जातं तेच आपण वापरतो आहे. आणि या ठिकाणी वाळू खडी याचं योग्य प्रमाण चांगल्या पद्धतीनं मिक्सिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळं मिक्सरच्या सहाय्यानं जर तुम्ही केला तर वेळ वाचतो आणि चांगल्या पद्धतीचं मिक्सिंग होतं आणि व्यवस्थितपणे धुमस मारून फिनिशिंग त्याला करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहताय PCC करण्याचं काम सुरू आहे आणि थोड्याच वेळात हे पूर्णपणे PCCचं काम पूर्ण होणार आहे. तर अशा पद्धतीनं हे रबल सोलिंग असेल, माती भराव असेल किंवा PCC असेल, हे केल्यानंतर मग वरचे कॉलम आपण या ठिकाणी स्टार्टर काढणार आहोत. कॉलम 7 फुटापर्यंत भरणार आहोत आणि त्यानंतर चिरे बांधकाम तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा 2-3 व्हिडिओनंतर चिरे बांधकाम जेव्हा चालू होईल त्याचेसुद्धा लाईव्ह डेमो आपणास पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने ही RCC बिल्डिंग आहे मित्रांनो. ही पूर्वाभिमुख आहे आणि आग्नेय कोपऱ्यामध्ये किचन आहे, नैऋत्येला एक बेड आहे, वायव्येला एक बेड आहे आणि दक्षिणेला 2 टॉयलेट्स आहेत, एक इंडियन आणि एक कमोड. अशा प्रकारची ही रचना या प्लॅनिंगमध्ये आहे आणि अशा पद्धतीने फिनिशिंग PCCचं काम करण्याचं सुरू आहे. तर मित्रांनो, तुम्हालासुद्धा आणखीन काय बांधकामाबद्दल माहिती हवी असेल, प्लॅनिंग करून हवं असेल तर आमच्याशी संपर्क साधा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा. आणि आपलं चॅनल तुम्ही पाहत असाल तर कोणत्या जिल्ह्यातून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय हे आवर्जून आम्हाला सांगा. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यामुळं नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळू शकतं. आणि म्हणून सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे बांधकामाबद्दलचे प्रश्न आमच्याशी मांडू शकता. तुम्हालासुद्धा कोणत्या एखाद्या विषयावरती माहिती हवी असेल तो विषय आम्हाला सांगा. त्या विषयावरती आम्ही जरूर व्हिडिओ तयार करू आणि सर्वांचाच त्यासाठी फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे रबर सोलिंग जे बसाल्ट दगडाचं आहे त्याला रबर सोलिंग म्हटलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.